मी तुम्हाला माझे 2-3 मिनिटं मी आमदार झाले एक तरी फोन लावला कायदा सुव्यवस्था कधी माझ्या मतदारसंघाची विकृती केली का? मला हौस आहे का? जर काहीतरी जिनाही प्रॉब्लेम असेल म्हणून मी हे करतोय ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी डिनाय नाही करत, त्याच्याबद्दल आम्ही कोणीच डिनाय नाही करत. अडचण काय पण जे आपण आम्ही तुम्हाला ते सांगतोय ना, ते काय असं म्हणजे जे नॉर्मल चौकशी करतो असं अहो साहेब, तू लोकसेवेत लक्ष देतो एवढंच ना. बरोबर आहे. काल एक फूड इन्स्पेक्टर आहेत किशोर भाविस्कर नावाचे, त्यांनी या एरंडोल शहरात 4-5 ठिकाणी रेड मारण्याच्या बहाण्याने आमच्या साध्या टपरीधारकांकडून 20-20 हजार 10-10 हजार अशा प्रकारची खंडणी ते इथून घेऊन गेले आणि काही विनाकारण 2-4 दुकानांवरती त्यांनी चुकीचे कारणं दाखवून त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथे आज आलेलो होतो, परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स दिला नाही. गेल्या 4 तासापासून मी इथे गुन्हा दाखल करण्यासाठी इथे बसलेलो होतो, परंतु इथले पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब यांनी त्यांच्या वरिष्ठांना फोन लावून वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन घेतलं, पण वरिष्ठांकडून सुद्धा उडवाउडीची उत्तरं त्यांना देण्यात आली आणि मला इथे 4.5 तास बसावं लागलं. शेवटी आमचे असंख्य सहकारी ते जमा झाले, त्यांनी आंदोलन केलं. ते आंदोलन केल्यानंतर तेव्हा कुठे प्रशासनाला इथे पाझर फुटला आणि त्यानंतर आता या रात्रीच्या 10:30 वाजता त्यांनी त्या संबंधित कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल केलाय. माझा एक सवाल असा आहे की या अधिकाऱ्याला वाचवतं तरी कोण आणि कोणाच्या दबावाखाली ही यंत्रणा काम करते? काल सुद्धा इथे असं सांगितलं गेलं, जेव्हा अधिकाऱ्याला मी फोन केला तेव्हा त्या अधिकाऱ्याला म्हटलं, बाबा ते गरीब लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई करू नका, जे सत्य असेल ते करा. परंतु त्या अधिकाऱ्याने माझ्या फोन नंतर त्या संबंधित माझ्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना असं सांगितले की तुमच्या आमदाराचा फोन आला म्हणून मी तुमच्यावरती गुन्हा दाखल करतोय. मला संबंधित एखाद्या XYZ व्यक्तीचा, त्या व्यक्तीचं नाव मी आता इथे माझ्या तुमच्या मीडियासमोर घेऊ शकत नाही, अशा व्यक्तीचा जर मला फोन आला असता तर मी तुमच्यावरती गुन्हे दाखल केले नसते. तर माझ्या मतदारसंघात हस्तक्षेप करणारी ही व्यक्ती कोण आणि ती व्यक्ती का हस्तक्षेप करते हा प्रश्न मला पडलेला आहे. सन्माननीय आमदार महोदय या ठिकाणी आले होते, तर सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध फिर्याद होती, तर घटनेची शहानिशा करून आपण याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. पॉलिटिकल प्रेशर असल्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी वेळकाढूपणा केल्याचा आरोप केलेला आहे. त्याबद्दल जास्त म्हणजे काही सांगता येणार नाही, परंतु जे कायदेशीर प्रक्रिया आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. काय होतं सर? त्याच्यामध्ये फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचे अधिकारी यांनी गुटख्याची रेड करू नये माझ्यावर एका फिर्यादीवरती, म्हणून फिर्यादीकडे पैसे मागितले अशा स्वरूपाची फिर्यादी दिली आहे, त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.